सांचा चंद्रपूर दौऱ्यामध्ये जोरगेवार आणि मुनगंटीवार एकामेकांना बघत नव्हते। विजय वडेट्टीवारांनी भाजपा नेत्यांवर टीका केली। दरम्यान तुम्ही एकामेकांना बघा आणि काँग्रेसला मत द्या असं आवाहन वडेट्टीवारांनी मतदारांना केलं। मुख्यमंत्री परवा येऊन गेले। दोनही बाजूला एकीकडे किशोर भाऊ, दुसरीकडे सुधीर भाऊ। मुख्यमंत्री मधात एकीकडे किशोर भाऊ, दुसरीकडे सुधीर भाऊ, पण एकमेकाचा चेहरा आम्ही नाही पाहू। आणि मुख्यमंत्र्यांनी जाता जाता सांगून गेलं, किशोर कमळ बघ। आणि सुधीर भाऊला सांगितलं, सुधीर कमळ बघ। तुम्ही एकामेकाला बघा आणि काँग्रेसला मात्र मत द्या। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। 3 पक्षांचं सरकार पुणे शहराचे लचके तोडत आहे असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलेलं आहे। सत्ताधाऱ्यांनी पुण्याचा नियोजन शून्य विकास केल्याचं यावेळेला सांगण्यात येत आहे। पृथ्वीराज चव्हाणांची महायुतीवर टीका पाहायला मिळते। भाजपा की सत्ता पुणे में है, अजित पवार की पार्टी की सत्ता है और कांग्रेस कई दिनों से सत्ता में नहीं है। तो हम तो सबसे पहले पुणे की जो हालत हुई है अभी इन लोगों के चलते, उसके बारे में सवाल उठा रहे हैं। पुणे में कोई भी बड़ा उद्योग क्यों नहीं आ रहा है? पुणे के उद्योग क्यों पुणे छोड़ के जाने की बात कर रहे हैं? पुणे की ट्रांसपोर्ट की क्या हालत है? पुणे की प्रदूषण की क्या हालत है? ये आपने जो स्मार्ट सिटी बड़ी बहुत घोषणाबाजी करके लाए थे, उसका क्या हुआ? तर शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि संजय राऊतांची भेट झाली। वृत्तवाहिनीच्या मुलाखतीनिमित्त एकनाथ शिंदे मुलाखत आटपून जात असतानाच राऊत मुलाखतीसाठी दाखल झाले, तेव्हा दोन्ही नेते एकमेकांच्या समोर आलेले होते। त्यांची मुलाखत संपली आणि ते बाहेर आले आणि मी मुलाखतीला जात होतो, तेव्हा भेट झाली। तब्येतीची मी चौकशी केली। शेवटी माणुसकी आम्हाला आहे, इतर लोकांना नसली तरी आम्हाला आहे।